महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. विधीच्या नावाखाली महिलांवर बलात्कार करणारा भोंदू बाबा अशोक खरात सावकारीही करत असल्याचे उघड झाले आहे. शिर्डीतील एका शेतकऱ्याची त्याने 10 कोटी रुपयांची मालमत्ता लुबाडल्याची तक्रार आहे. शिर्डी पोलिसांनी खरात व पत्नी कल्पना अशोक कुमार खरात राहणार नाशिक, किरण सोनवणे राहणार निमगाव, अरविंद बावके राहणार साकुरी व अशोक प्रभात तांबे या संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्या पत्नीलाही अटक होण्याची शक्यता आहे. ते शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी अशोक खरात, त्याचप्रमाणे त्याची पत्नी व अन्य 3 आरोपींविरुद्ध शिर्डी शहरालगत असणाऱ्या जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी प्रकरणाबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा गुन्हा महाराष्ट्र सावकारी अधिनियम कलम 39, त्याचप्रमाणे BNHच्या अंतर्गत फसवणूक अंतर्गत येणाऱ्या कलमाखाली आपण दाखल केलेला आहे. यामध्ये 2 आरोपींना अटक देखील करण्यात आलेली आहे. त्या दोघांनाही आज रोजी कोर्टापुढे हजर केलेलं आहे. त्यांची 3 दिवसांची पोलीस कोठडी देखील मंजूर झालेली आहे. आणि या गुन्ह्याचा जो काही सविस्तर तपास आहे तो शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरू आहे. यामध्ये जे काही पैशांचे व्यवहार झालेले आहेत ते यातील जो तक्रारदार आहे त्याला सावकारकीच्या नात्यानं दिले होते. एक मोठा व्याजदरानं हे पैसे दिलेले होते आणि त्याच्या बदल्यात ही जमिनीची खरेदी करून घेतलेली आहे. अशा तऱ्हेचा हा गुन्हा आहे. शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी या गुन्ह्याचा बारकाईनं तपास सुरू आहे. प्रमुख आरोपी जो आहे तो सध्या नाशिक पोलिसांच्या ताब्यात आहे. 2 आरोपींना तुम्ही अटक केली. उर्वरित आरोपींबाबत नेमकं कशा पद्धतीची कारवाई केली? एकूण किती आरोपी नाव सांगा? एकूण यामध्ये कॅप्टन अशोक खरात आणि त्याची पत्नी आणि अन्य 3 आरोपी आहेत. दोघांना आपण अटक केलेली आहे. त्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत ज्याच्या नावानं ही खरेदी घेण्यात आलेली आहे त्यांना कोर्टाच्या परवानगीने नाशिक येथे जे गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांमधून आपण इकडे शिर्डी येथे दाखल असणाऱ्या जमीन गैरव्यवहाराच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेणार आहोत आणि त्यानंतर त्यांच्याकडे बारकाईने विचारपूस करून त्या अनुषंगाने जे काही दस्तऐवज आहे त्याची जप्ती असेल किंवा अन्य तपास आहे तो आपण करणार आहोत. रावसाहेब गोंदकर यांची शिर्डी व निघोज परिसरात 10 एकर वडिलोपार्जित जमीन आहे. कर्जाचे हप्ते थकल्याने ते आर्थिक अडचणीत होते. यावेळी त्यांचा मित्र किरण सोनवणे याने नाशिकचे कॅप्टन अशोक खरात हे व्याजाने पैसे देतात अशी माहिती दिली. गोंदकर व सोनवणे या दोघांना मिळून 3 कोटी रुपयांची गरज होती. त्यासाठी ऑगस्ट 2023 मध्ये नाशिक येथे बैठक होऊन खरात याने 2% व्याजाने पैसे देण्याचे कबूल केले. मात्र सुरक्षेसाठी जमीन खरेदी खत करून देण्याची अट घातली. गोंदकर यांनी विश्वासाने आपली 4 एकर जमीन खरातच्या नावे करून दिली. भोंदू अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला अटक करण्यासाठी शिर्डी पोलीस तसेच SITचे पथक नाशिकमधील कर्मयोगी नगरात जेव्हा पोहोचले तेव्हा खरातच्या तृप्तबाला बंगल्याबाहेर नाट्यमय घडामोड घडली. खरातची पत्नी पथक घरी येण्या अगोदरच निसटली होती. पोलिसांनी अखेरीस खरातचा मुलगा हर्षवर्धन यास ताब्यात घेण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक. महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.